रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. बघा, आज आपल्या सोबत आलेले आहेत पाडे मामा. पुण्याला राहतात, तुम्हाला सर्वांना माहित आहे ती. तर बघा, आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवरनं आपल्याला वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक उपाय, घरगुती नुस्खे, घरगुती तोडगे अशी जीवन उपयोगी सगळीच माहिती आपल्या एका चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करत आहे. वनस्पती ओळख या युट्यूब चॅनलवरनं अनेक लोकांना त्याचे रिझल्ट पण आलेले आहेत आपल्या चॅनलवरनं. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो एकदम एक जबरदस्त असा फॉर्म्युला, जबरदस्त असा एक उपाय घेऊन आलेलो आहे. आणि हा उपाय सर्वांनी बघा. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर मी सगळ्यांना सांगतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, आत्मविश्वास आहे, श्रद्धा आणि विश्वास आहे, त्यांनीच हे व्हिडिओ बघा. आणि ज्याच्याजवळ श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, त्यांनी हे व्हिडिओ बघू नका. कारण आजचा व्हिडिओ आम्ही एक तांत्रिक व्हिडिओ सांगत आहे की जेणेकरून की या विश्वामध्ये चांगल्या शक्ती आहेत, वाईट शक्ती आहेत. चांगली माणसं आहेत, वाईट पण माणसं आहेत, आणि चांगली पण माणसं आहेत. वाईट पण शक्ती आहेत आणि चांगल्या पण शक्ती आहेत. तशा ज्या निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह शक्ती आहे ती, मग बघा, हाडळ, खई, जीन नाही का, ज्याला पिशाच बाधा झालेली. काही लोक दवाखाने करून कंटाळलेले आहेत, पण त्यांना गुण येत नाही मामा. दवाखाने करून कंटाळलेले, त्यांना गुण येत नाही. भगत करून कंटाळलेत, देवलुष्य करून कंटाळलेत. कोणी दर्ग्यामध्ये जातात, कोणी कानिफनाथ मडीला जातात, अंगामध्ये वारे येतात. आणि असे लोक त्रासलेले आहेत, त्यांना रिझल्ट येत नाही. दवाखान्यामध्ये सुद्धा रिझल्ट येत नाही. दवाखान्याच्या गोळ्या औषधे घेतल्यानंतर त्यांना आजार जास्त होतोय पण कमी होत नाही. असे काही लोक आहेत, असे काही आजार आहेत ज्या काही स्मशान बाधा शक्ती असेल, जीन शक्ती असेल, खवीस, हाडळ, जीन, भूत, भानामती असे काही प्रकार आहेत. तर अशा ज्या काही शक्ती आहेत, तर ह्या शक्ती ज्यावेळेस तुम्हाला लागतात त्यावेळेस तुम्ही काय करतात, अनेक बाबा लोकांकडे जातात, अनेक देवऋषी लोकांकडे जातात, अनेक मठांवर गादी चालवणाऱ्याकडे जातात. तिथं तुम्हाला काही दिवसांपुरता रिझल्ट दिला जातोय. तिथं काय केला जातोय, काही दिवसांपुरता तुम्हाला रिझल्ट दिला जातोय, तुमच्याकडून पैसे घेतले जातात. तिथं काही ठिकाणी अनेक लोकांना ठराविक तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुण येतो, नाही तर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी फसवले जाते आणि तुमच्याकडनं पैसे उकळवले जातात, पैसे घेतले जातात. तर बघा, त्याच्यासाठी तुम्ही तर श्री गुरुदीक्षा घेऊन गुरुमंत्राचा जप करू शकता, नवनाथ पोथीचं पारायण करू शकता. याने सुद्धा तुमची बाधा पूर्ण दूर होईल. ज्याला बाधा आहे त्याने स्वतः करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल, बाहेरची सर्व बाधा घालवायची असेल, तुम्हाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी लागेल, व्यसन मुक्त व्हावं लागेल. आणि तुम्हाला नवनाथ ग्रंथाचं 6 महिने पारायण करून शेवटी सत्यनारायण पूजा करावं लागेल. तुमच्या घरामध्ये चांगलं होईल. काही लोक म्हणतात आमच्याकडे एवढं वेळ नाहीये, आम्हाला रिझल्ट पाहिजे. काही लोकांना वेळ नाही करण्यासाठी, देवावर श्रद्धा नाही, विश्वास नाही, काही लोकांना गुरुदीक्षा नाही, गुरु मिळत नाहीये. तर असे अनेक लोक आजार आहेत. मग कोणाला भूत बाधा आहे, जीन बाधा आहे, खैस, हाडळ, मशान, करणी कवटाले, कोणी केलंय, कोणी पाठवलंय, कोणी काहीतरी केलंय. तर त्याच्यासाठी आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आम्ही आपल्यापर्यंत एकदम एक जबरदस्त असं वनस्पतीपासून बनवलेलं एक किट, एक पॉकेट घेऊन आलेलं आहे की ज्या किटने तुम्हाला 100% रिझल्ट येईल. तर ते पॉकेट आम्ही घेऊन आलेलं आहे. हे पॉकेट काय आपल्याकडे मिळत नाही. तर हे पॉकेट मामा कुठून, बंगाल, पश्चिम बंगाल वरून ऑर्डर करतात. आणि ते आम्ही अनेक लोकांसाठी यूज केला, त्याचा रिझल्ट आला. रिझल्ट आल्याच्या नंतर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवते. तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आम्ही आधी करतो आणि मग सांगतो. आधी त्याचा रिझल्ट घेतो आणि मग सांगतो. तर इथं काही वनस्पती अशा आहेत का त्या जवळ ठेवल्यानंही कुठल्याही शक्ती आपल्यावरती प्रवेश करू शकत नाहीत. आता बघा, पांढरीची काठी, भूत पिशाच बाधा आपल्या जवळ धारण येत नाही, किंवा हिंस्र पशु पक्षी आपल्या जवळ येत नाही. तसे असे अनेक वनस्पती आहेत. तसे अनेक वनस्पतीपासून हे पॉकेट बनवलेले बघा. हे बघा, हे पॉकेट बनवलेले. तर याच्यामध्ये एक सर्व अशा वनस्पती येते, किट आहे ती. ह्या वनस्पती किट मध्ये आपण आपल्या काही वनस्पती ऍड करतो. याच्यामध्ये आम्ही आमच्या काही वनस्पती ऍड करतो. याच्यामध्ये बघा, पंचधातूचे खिळे येते. काय येते? पंचधातूचे 4 खिळे येते, पारा आहे आणि अनेक अशा वनस्पती येते. तर बघा, ह्या किटचा उपयोग असा, तुम्हाला पूजा करायची नाहीये,
तुम्हाला कुठली पूजा करायची नाहीये, तुम्हाला अगरबत्ती लावायची नाहीये, तुम्हाला कोंबडा कापायचा नाही, नारळ फोडायचा नाही, लिंबू करायचं नाही, उतारा करायचा नाही, काहीच नाही. जो काय असा पेशंट ग्रासलेला आहे, ज्याला काही बाधा आहे, दवाखान्यात गुण येत नाही, डॉक्टर का गुण येत नाही, भगतवाणी करून कटाळले, देवलुशी करून वैतागलेत आणि गुणच येत नाही, असा जर कुठला पेशंट असेल तर त्या पेशंटसाठी रामबाण उपाय हा या उपाय केलेला आहे बघा. याच्यामध्ये ह्या वनस्पती आहे, अजून आम्ही अनेक ऍड वनस्पती करून आणि ही किट देतो. तर याच्यासाठी उतारा नाही, नैवेद्य नाही, नारळ नाही, काहीच नाही. फक्त हे काय करायचंय, हे एका उशीमध्ये पॅक करायचंय आणि त्या माणसाने झोपता वेळेस ही किट हमेशा त्याच्या उशाला घ्यायचं आहे. काही दिवस त्रास होतो, कारण काही जर वाईट शक्ती असली तर ते सहजासहजी शरीर सोडत नाही, त्रास होतो. त्रास झाला तरी ठेवायचा आहे आणि तुम्हाला अवघ्या 1.25 महिन्यामध्ये रिझल्ट येईल. 1.25 महिन्यानंतर गुण येईल, हळूहळू 6 महिन्यामध्ये माणूस क्लिअर होऊन जाईल. तर पूर्णपणे ह्या किटने, ह्या वनस्पतीने सर्व अंगामधल्या निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्त्या अंगामधून निघून जातात, माणूस ठणठणीत बरा होतो. असा आम्ही घेतलेला अनुभव आहे. तर असा हा किट, हे पॉकेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, ज्याला पाहिजे आहे त्यांनी इथं स्क्रीनवरती नंबर दिलेले आहे, ती मामांचा नंबर आहे, माझा पण नंबर आहे. हे किट आमच्या दोघांकडे पण मिळेल. तुम्ही मामाकडून घेऊ शकता, अधिक माझ्याकडनं पण घेऊ शकता. तर मामांचा आणि माझा नंबर, दोघांचे नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेले आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणि ऑर्डर करू शकता तुम्ही. हो, ऑर्डर करायची असेल तर. आणि ज्याची श्रद्धा, ज्याचा विश्वास असेल तेच घ्या, ज्याची श्रद्धा आणि विश्वास नाही ते ह्या किटला हातही लावू नका आणि घेऊ नका. हो, कारण आणि बघा, ही किट आता ही किट घेत आणि तुम्हाला सांगितलं जाईल, समजा या किटची किंमत थोडीफार जास्त आहे, परंतु तुम्हाला जर रिझल्ट आला नाही, तुम्ही आमची किट परत करायची, आम्ही तुमचे पैसे परत करणार. फोडायची नाही, वस्तू बाजूला जाऊ द्यायची नाही. हा, किट फोडायची नाही, ही पॅक उशीमध्ये करून घ्यायची आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला रिझल्ट जर नाही आला तर आमची किट वापस आणि तुमचे पैसे वापस. हो, अशी याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. हा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर ग्रहांची अडचण असेल, 9 ग्रह जरी असतील तर 9 ग्रहापासून सुद्धा 9 ग्रहांपासून मुक्ती मिळते. 9 ग्रह तुमच्या रेगेत आले की सर्व गोष्टी सर्व होतात. हा, म्हणजे तुम्हाला राहू केतू ग्रह पीडा जर असेल, मंगळ दोष असेल, शनीची 7.5 असेल नाही का, किंवा गुरु नसेल तर ते सुद्धा कामयानी होतात. हा, म्हणजे शनीची 7.5, रवी मंगळचा त्रास, गुरु, या सर्व ज्या ग्रहांची जी ग्रहपीडा आहे, ग्रहपीडा सुद्धा शांत होईल, पिशाच बाधा सुद्धा शांत होईल, दैवी शक्तीची अडचण सुद्धा शांत होईल. आणि जी काही बाहेरची ही बाधा आहे, ज्याचा विश्वास आहे याच्यावर, ते ह्या किटने, ह्या पॉकेटने पूर्णपणे बरं होऊन जाईल. तर असं हे वनस्पती पॉकेट बनवलेलं आहे. हे पॅक पॉकेट आहे बघा. याच्यामध्ये अनेक अशा वनस्पती तुम्हाला अजून जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. इथे याच्यामध्ये काही खिळे आहेत बघा, हे बघा, हे खिळे आहेत आणि वनस्पती आहे ती. तर अशा ह्या वनस्पती पासून बनवलेले हे पॉकेट, हे किट तुम्हाला आमच्याकडनं मिळू शकतंय. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही हे ऑनलाईन किंवा आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. तर असं हे पॉकेट, हे मामा पुण्याला असतात, मी तर माझ्याकडे काही रेंज नसते, परंतु तुम्ही यांच्याकडनं घ्या किंवा माझ्याकडनं घ्या, तुम्हाला रिझल्ट. तुम्ही ह्या चॅनलवर बघितलं, तुम्ही गुरुजीलीच फोन करा अगोदर, त्यांच्या संग संपर्क साधून किट मागून घ्या. ही वनस्पती फक्त 9 घराच्या त्याच्यामध्ये वनस्पती असतात, बाकी काही नाही. 9 घर तुमचे एकदम रेगेत आले, सर्व गोष्टी अडचणी निघून जातात. हो, आता हे कसं आहे, आम्ही बाहेरून मागतो, याच्यामध्ये अधिक आम्ही आमच्या वनस्पती ऍड करतो. आमच्या वनस्पती कोणत्या आहेत, तर आमच्या वनस्पती आहेत बघा. याच्यामध्ये आम्ही काय ऍड करतो, काळा खिळा ऍड करतो, पांढरी ऍड करतो, देवदार ऍड करतो, भूतकेशी ऍड करतो, रामेटा ऍड करतो, हिंगणबेट ऍड करतो नाही का, त्याच्यामध्ये हिरडा ऍड करतो. तर असे आम्ही काही ह्या वनस्पती ते ऍड करतो. आता ह्या पॉकेटमध्ये वनस्पती म्हणजे वनस्पतीच्या काही बिया येते, काही मुळे येते, काही लाकडे येते, काही फळं येते, काही फुलं येते, काही साल आहे, प्रत्येकाची बारीक बारीक. हा, तर प्रत्येक अशा वनस्पती येते. तर ह्या अशा काही वनस्पती आहेत का ज्या वनस्पतींपासून जी काही वाईट शक्ती असते प्रादुर्भाव करू शकत नाही. हा, तर याचा रिझल्ट आहे. तुम्हाला बाकीच्या गोष्टीची गरज नाही, तुम्हाला फक्त रिझल्टची गरज आहे. हा, म्हणून आपल्याकडं बाहेर बाधेवरती, पिशाच बाधेवरती, निगेटिव्ह ऊर्जापासून रक्षण करण्यासाठी नाही का,
हाडळ खै जीन भूत मशान ह्या गोष्टींपासून तुमचं रक्षण किंवा या बाधेपासून तुमची मुक्ती होण्यासाठी आमच्याकडे एक किट आहे. तुम्हाला फक्त गुणाशी मतलब, बाकीच्या गोष्टींची काही घेणं देणं नाहीये. तर तुम्ही हे घेऊ शकता. बघा, विश्वासपूर्वक, तुमचा विश्वास असेल तर घ्या, विश्वास नसेल तर घेऊ नका. आम्ही काय बळजबरी नाही आमची. हा, आणि हे ऑर्डर करायचे असेल तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता. मग आम्हाला करा किंवा मला करा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. मामा आपल्याकडे येत असतात. आता मामा आम्ही आलो होतो, भरपूर फिरलो. आम्ही रिसर्च करतो, जंगलामध्ये जातो, फिरतो, रिसर्च करतो, वनस्पतीचा अभ्यास करतो, त्याच्यावरती माहिती करतो. काही लोकांना आम्ही उपाय करून बघतो आणि रिझल्ट आले की मग आपण हे काम करतो. तर असे बरेचसे लोक आहेत की बाहेर बाधेपासून त्रासलेले लोक की ते बरेच होत नाही. ती मग काही लोक कोण उतारा करायला सांगते, कोण कोंबडा काप, कोण नारळ काप, बकऱ्या काप. नाही, तर आपलं हे पॉकेट आहे, काहीच करायची गरज नाही तुम्हाला. फक्त पॉकेट उशाला ठेवल्याने पेशंट क्लिअर. नारळ फोडायचं ना, अगरबत्ती लावून उतारा करायचा, काहीच नाही. हा, तुम्हाला फुकट बरं व्हायचं जर असेल तर फुकट बरं होण्यासाठी तुम्ही गुरुमंत्राची दीक्षा घ्या, गळ्यामध्ये पवित्र तुळशी रुद्राक्षाची माळ घाला, व्यसनमुक्त व्हा, 6 महिने नवनाथ ग्रंथ किंवा गुरुचरित्राचं पारायण करा. आणि पारायण झाल्याच्या नंतर समापती म्हणून सत्यनारायण पूजा घाला, 9 मुलं जेव घाला. तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती होईल, याची गॅरंटी मी 100% तुम्हाला देतो. हा, असा उपाय करा तुम्ही आणि परमार्थात या, चांगल्या मार्गाने जगा, चांगले कर्म करा, भगवंताचं नामस्मरण करा, त्याने सुद्धा तुमचं कल्याण होईल. 100%. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान. भगवान